मित्रांनो तो 5 मिनिटात एवढं ऑइल गळलंय, गाडी का खून निकल रहा है भाई. असं लय असं मनात सॅड असल्यागत फिलिंग येतं याचं. कसं काय भाई. Where are you from, sir? Belgium. Huh? Belgium. अरे हा Belgium. मित्रांनो ओळखीचे भेटले आपले. मित्रांनो तो रोड लय डेंजर आहे हा. मित्रांनो तो 2 गाड्या पण सगळं बसत नाही, इतका पातळ रोड आहे, पातळ. मित्रांनो बघा कसला भारी व्ह्यू आहे. हा तर बघा कसला खतरनाक रोड आहे. अरे मातीची दगडीत, मातीच होय ती भाऊ. लवकर हल्लं पाहिजे इथलं. डेंजर रोड आहे. उभं तिथं बघा ते दगड आईच्या गावात. मित्रांनो तर आपण स्प्लिटीमध्ये हिमाचलमधील ताबो या गावात आलोय. इथं पाहू शकताय सफरचंदाची बाग आहे. मित्रांनो तर त्या बिल्डिंग पासून आल्यानंतर इथं पाहू शकताय ताबो मॉनेस्ट्री. बोलिये सर. मित्रांनो बघा कसला भारी व्ह्यू आहे इथं दगडाचा, डोंगराचा. मित्रांनो तो पाऊस चालू झाला. आपण आलोय गयापाशी, जवळपास 2 किलोमीटर राहिले. पाऊस चालू झाला. 500 वर्षापूर्वीपासूनच एक मम्मी, म्हणजे जे माणूस होता त्यांचा अंतिम संस्कारच नाही केलं असं आहे. मम्मीच. ओके. मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर हा आहे आपल्या बारामती ते लद्दाख ट्रिपचा दिवस 30वा. तर 30व्या दिवशी आपण काजामध्ये, तर तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये पाहिलेच की आपण लोसर या गावातनं आपण काजामध्ये आलो होतो आणि किती स्ट्रगल करून आलो होतो. काल आपण 3 स्पॉट पण कव्हर केले, जे जगातील सर्वात उंच गाव, अजून जगातील सर्वात उंच पोस्ट ऑफिस आणि जगातील सर्वात उंच बुद्ध टेम्पल, हे सगळं कव्हर केलं. आणि काल आपल्याला राहण्यासाठी कशी फ्रीमध्ये व्यवस्था झाली होती हे पण तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये पाहिलं. जे कोणी हा ब्लॉग पहिल्यांदाच पाहत असेल त्यांनी मागचा ब्लॉग नक्की जाऊन पहा. आणि ह्या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहे एकदम भारी असा रोड पाहणार आहे. आणि आपण जाणार आहे आज जे 500 वर्ष जुनं एक मृतदेह म्हणजे मम्मी म्हणतात, मम्मी, तर ते पाहण्यासाठी जाणार आहे. तर चला पहा व्हिडिओ. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. मित्रांनो तर निघतोय आता. काल इथं टेंट लावला होता आणि बरं झालं हे पडलं असतं हाताचं. तर इथंच टेंट लावला होता. हे डेकिड होमस्टे म्हणून आहे. तुम्ही पण या इथं कधी आला तर. एकदम चांगलं जेवण बिवण चांगलं. मला तर फ्रीमध्येच दिलं. रेट पण कमी आणि राहण्याची बिण्याची उत्तम सोय, सगळं उत्तम आहे. वाटलं असतं ह्यांच्याकडे कसं आहे डायरेक्ट पॅकेज पण आहे. तुम्हाला जर लई लोड घ्यायचा नसला तुम्ही याला शिमलाला नाही तर मनालीला ट्रेनने यायचं आणि तिथनं पुढं त्यांचंही तुम्हाला 7 दिवसात फिरवणार. शिमलावरून उचलणार, मनालीला सोडणार, अशा प्रकारचं आहे. तुम्हाला सगळी स्प्लिटी व्हॅली फिरवून आणणार अशा रीतीने आहे टूर. तर चला 2 पराठे खाल्ले मी एकच खाणार होतं. त्यांनी बरं तर दुसरा चालला म्हणते खालं यार भाई आप रोज रोज थोडी आएंगे. त्याचंच झालं होतं मी. चलो ओके चला. मित्रांनो तर ताबूकडं निघालोय. तर रोड चांगला आहे तसा, जवळपास 50 किलोमीटर होतो. तिथनं पुढं आपल्याला स्पिन व्हॅली म्हणून आहे, तिथे एक जायचं आहे. आणि परत बघूया मग तिकडून शिमलाकडून जायचं का इकडून मनालीकडून जायचं ते ठरवूया. ओके मित्रांनो तर कसला भारी व्ह्यू दिसतोय डोंगराचा. दिसतोय का तुम्हाला? एक नंबर भाऊ. नादखुळा मातीचे डोंगरे वरती दगडाचे डोंगरे. वाव. चला मित्रांनो तर बरोबर नदीच्या कडेने चाललोय आता. दोन्ही बाजून डोंगरे. ताबू ताबू म्हणून गाव आहे तिथं चाललोय मी. चला ओके. ओके एक मिनिट. काय स्ट्रक्चर आहे भाऊ हे बघा इकडं. वाव. इथं विदेशी लोक थांबून थांबून फोटो काढतात असल्या ह्याच्यात.
मित्रांनो तर आता 20 किलोमीटर राहिले. ताबू 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 काय म्हणतात ते. तर चला आता मला कन्फ्यूज झालं मी का नाही मला आलो त्या रस्त्याने जाऊ माघारी का दुसऱ्या रस्त्याने जाऊ काय कळा नाही मला. लय कन्फ्युजनमध्ये मी सध्या. मग मला असं लय असं मनातनं सॅड असल्यागत फिलिंग येतं याचं कसं काय काय माहिती. रोड चांगला आहे तसा बऱ्यापैकी. 30नी गाडी चालती म्हणजे तिकडून मनाली साईडने आलं ते त्यापेक्षा तर कितीतरी चांगला आहे. ओके मित्रांनो तर समोर आभाळ आलंय. पाऊस येतोय बहुतेक आता काय सांगता येत नाही. तर चला जाऊया आता. रेकॉर्ड होतंय का नाही काय माहित. ओके मित्रांनो तर हे भाऊ आपले भेटलेत इथलेच आहेत. तर भाऊ म्हणतात किधर से जाओ भाई. से सही है मतलब मनाली होके किलोमीटर पड़ जाएगा आपको धर्मशाला तक. और यहाँ से पड़ेगा आपको 700 किलोमीटर धर्मशाला तक. और ओके 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 इधर से 700 पड़ेगा और इधर से आपका कितना 400-500 पड़ेगा. ओके ओके. ते आता विदेशी कुठनं आले ते पिचू यांना. Where are you from, sir? Belgium. Huh? Belgium. अरे हा Belgium. मित्रांनो ओळखीचे भेटले आपले. कुठले? Belgium. बेल्जियम. बेल्जियम काय म्हणताय कुठनं आला. आपले ओळखीचे होते हा ते आता दोघे गेले. नाही नाही ते असेच मला 2-3 दिवस झाले आमच्या सोबत आहेत. नाही 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 हे बघ मी चाललोय आता. मलाच का नाही आता इकडून ह्या रोडनी जावं का आलेल्या रोडनी मागाई जावं तीच का नाही नाही असं असं केलं तरी चालेल ना. हा गाव कोणचं तुमचं. सुपे. सुपे मी चौफुला. हा हा पूर्ण ऐकी इन्स्टाला बघितलं ना मध्ये पंक्चर गाडी झाली त्यांची. हा काय इन्स्टाला तुला नाही पाठवलं. कसं आला तुम्ही कुठनं. मी तो म्हणा पुढे जाऊ का रिटर्न मनाली करून. कारण मला धर्मशाळेला जायचंय तर इकडून लांब आहे जरा. तुम्ही आता इथं काय काय पाहता आला येताना. आता आम्ही क्यू मॉनिस्ट्रीमधून आलो. नाही नाही त्याच्या अगोदर काय काय पाहिलं तुम्ही. ह्याच्यापासून काय पाहिलं आपलं शिमलापासून. चिटकूल आला हां सेकंड स्पॉट. शिमल्यानंतर चिटकूलला गेलो वरती आपलं म्हणजे हिंदुस्थानाचा लास्ट विलेज. हां हां तिथून मग चायना बॉर्डर. ओके ओके लास्ट विलेज तो वरती म्हणजे आपल्या मेन रोड पासून वरती आहे 42 किलोमीटर. ओके ओके त्या घाटात ना तो बघून आलो. तिथून मग आता आम्ही इथे गेलो गिव मॉनिस्ट्रीला. गिव विलेज. ओके ते हे आहे नाही का काय मम्मी मम्मी. ओके गिव 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 विलेज. ओके ओके. त्यानंतर ते तुम्ही नालकंडा वगैरे ह्याला नाही गेला का. नारकंडाच्या रूटने आलो आम्ही. हां नारकंडाला आम्ही स्टे नाही केला पुढे आलो. ओके ओके. मी काल एक फोटो स्क्रीनशॉट काढला होता 2 मिनिटं. त्याचा रूट कसा होता. डंकर मॉनिस्ट्री बघितली का तुम्ही. कुठली. डंकर मॉनिस्ट्री. डंकर नाही की मॉनिस्ट्री ना. की मॉनिस्ट्री आणि डंकर मॉनिस्ट्री म्हणजे इथून 11 किलोमीटर आहे. डंकर मॉनिस्ट्री. की मॉनिस्ट्री तुम्ही काजामध्ये बघितली असेल. काजाच्या पलीकडे आहे थोडे. काजाच्या अलीकडे 10 किलोमीटर डंकर मॉनिस्ट्री होती. आता इथून जाताना ताबो मॉनिस्ट्री आहे. हां ताबो 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 मॉनिस्ट्री बघा. नंतर क्यू विलेजला जावा. ओके. क्यू विलेज नंतर डायरेक्ट चिटकूलला जावा. ओके. आजचा स्टे कुठं करायला लागेल मला. आता तुम्ही क्यू मॉनिस्ट्रीमध्ये स्टे करा. आता नाही त्यांचं नालकंडामध्ये स्टे करा तुम्ही. नाकोमध्ये स्टे करा. नाकोमध्ये किती लांब आहेत ना. तरी पण असेल नाको. नाको लेक मस्त आहे तिथे. लेक नाको लेक. 65 कसं 70 पिन व्हॅलीला गेलता का तुम्ही. पिन व्हॅलीला नाही. माझा तर प्लॅनच नव्हता. माझा प्लॅन तर काजापर्यंतच होता. काजावरून रिटर्न जायचं पण तिकडे काजा येणार होतात. हां काजावरून पण रिटर्न जाणार. हां
पण गेला होता चंद्रताल. हा जाऊन आलो मी चंद्रतालला. पाऊस ते रोड लय खराब आहे असा रोड पूर्ण ऑफरोड आहे. हा तो म्हणजे रोडच नाहीये चंद्रताल पर्यंत. तर ते अटल टनेल सोडलं तर तिथनं 10 किलोमीटर पुढे आलं ना रोहतंग पास पासून तिथनं चंद्रताल पर्यंत येतोपर्यंत तर ते सोलिंग नाही काहीच नाही. असे खड्डे 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 10-15 पहिला दुसरा जवळपास मला 100 किलोमीटर यायला 7 तास लागले होते. चंद्रताल म्हणजे 12 ज्योतिर्लिंग झाले आता. हा झाले पण अरे किती दिवस झालं बाहेर येत. तुम्ही आता याच रूटने जाऊ, रिटर्न नका जाऊ. ओके ओके. मित्रांनो तर रोड एकदम खराब लागला आता. तर चला ताबो. मला तर काय सुचा नाही आता. मग असं डोकं माझं गरगर करायला लागलंय की पुढे जावं पाठीमागं जावं काय करावं. काही सुचा नाही भाऊ. चला जाऊ द्या बघूया ताबो मॉनिस्ट्री पर्यंत तर जाऊया. मग तिथनं डंकीट मॉनिस्ट्री हुकलीला का माझी विचारातच गेलो मी. ओके मित्रांनो तो रोड लय डेंजर आहे. वरती पाहिलं तर सगळे हे आपली मातीसारखे थोडा पाऊस झाला की लगेच खाली येते. चला मित्रांनो तो 2 गाड्या पण सगळंच बसत नाही इतका पातळ रोड आहे पातळ. ओके का लाईट लागा नाही डिस्प्ले मध्ये भाऊ मला काय कळा नाही. ओके चलो आता कसं बसायचे. थांब बाबा थांब मला जाऊ दे. इतका डेंजर रोड आहे ना भाऊ. खाल्लं नदी वाती वरती असे घिसा डोंगर वाटतं असं निभार पण वाटत नाही. ओके चलो. मित्रांनो तर बघा कसला डेंजर रोड आहे. वय ना ठिसाळ डोंगर आहे एवढी एवढीसा बारका रोड आहे. साईडने नदी वाहती. लय डेंजर रोड आहे भाऊ. नाथ डेंजर रोड आहे. ओके मित्रांनो तुमच्याकडे 30 सेकंद वेळ असेल तर नक्की पहा. मी आहे स्वप्नील देवडे. मी कळत आहे बारामती ते लेह लडाख ट्रिप. त्यातील दिवस आहे आज 30वा. तर 30व्या दिवशी मी स्प्लिती व्हॅलीमध्ये तर पाहू शकताय एवढी एवढीसा छोटा रोड. इकडं काही ही पण नाही आहे रेलिंग वगैरे. आणि इथं पाहू शकताय आपली गाडी. आणि ह्या छोट्या रोडवर ना प्रवास करतोय. आणि वरती बघा दगडी धोंडी का असले नुसती पोकाळ आहेत ना कधी बी खाली येतील अशी. अशा भागात ना तुमचा भाऊ प्रवास करतोय. कसला व्ह्यू जमला नाही. मित्रांनो बघा एकदम बारका रोड आहे. आणि पुढनं काय आलं इथे वळणाला दिसतच नाही. इतका खतरनाक रोड आहे. इथं बघा असं छोटे छोटे धबधबे आहेत. आणि पाऊस टिपकायला लागलाय. आपल्याला अजून आपल्या ज्या ठिकाण जायचे ते ठिकाण किती लांब आहे बघू दे मला. असं का होती गाडी गिअर गुतल्यागत. मित्रांनो बघा कसला भारी व्ह्यू आहे. हा 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 इकडून बी डोंगर इकडून असले तसले आपले हे जगत शिखरागत झालेलं. गाडी स्ट्रगल करते पण. ओके चला जाऊया आता. माझं फिक्स करतो मी. जाऊया नवीन रोडनी जाऊया. बरं काय जाऊ त्याच्यात काय आहे.
Israel. Yes. I'm from Mumbai. Okay, okay. Okay, okay. Enjoy, my friend. Okay, okay. Beautiful. Beautiful, beautiful. Wow. You alone? Yes, yes, I am traveling from Mumbai, so solo. By the Bombay? from Bombay. This is my own bike. From Bombay, I go to Leh Ladakh, and now I am come to Spliti. Almost today I completed 6,000 kilometers of my ride, and 30 days. This is 1 month completed today. how much kilometers a day? 6,000. 600 kilometers per hour. Day? 1 day 400, 300. In 30 days I 6,000 kilometers. Okay, okay, okay. Do you loving the India? Yes, I love more. Beautiful India. Beautiful. India is a cheaper country to travel, no? Huh? India is budget cheaper country to travel. Yes, only. मतलब not Another places, another coffee. I had a few, another. okay, okay. चलो bye bye. Bye bye, ciao. Okay. Hey buddy, how are you? Why you don't happy? Look, this is view beautiful. My brother. Brother, I am traveling from last 1 years, and I am making content like traveling like this beautiful mountain and all this. But people in our Maharashtra don't follow me. जो मैं आपको हिंदी में नहीं तो मराठी में बता दूँ दोस्त, ये पिछले एक वर्षापासून फिरतोय मित्रा, पण मला काय पाहिजे असा महाराष्ट्रातील लोक सपोर्ट करत नाहीये. इतकं भारी भारी व्ह्यू त्यांना दाखवतोय, सगळं कळतोय. फार जवळपास 50,000 किलोमीटर फिरवली तरी लोक काही फॉलो करत नाही, काय माहिती. आय एम व्हेरी सॅड अबाउट नॉट पीपल सपोर्टिंग मी ऑन सोशल मीडिया. मित्रांनो, तो बघा कसला खतरनाक रोड आहे. अरे मातीची दगडीत, मातीच वळती भाऊ, लवकर हल्लं पाहिजे इथनं. डेंजर रोड आहे. उभं तिथं बघा ते दगड आईच्या गावात. पाण्याला प्रेशर पण लय. आणि ओके चलो चलते हैं. ओके नाही जोडलेलं. मित्रांनो, तर आपण स्प्लिटीमध्ये हिमाचलमधील पाबो या गावात आलोय. इथं पाहू शकताय सफरचंदाची बाग आहे. अशा प्रकारे दोन्ही साईडला सफरचंदाची बाग आहे. तर सफरचंद अजून कच्चीच आहेत लागल्यात सगळे, पण कच्ची आहेत, अजून पिकलेली नाही आहेत. अख्खा सगळा जो पट्टा आहे तेवढा सगळा सफरचंदाच्या बागेचाच आहे. अशी सफरचंद आपण ह्याच्यात पाहिली होती गंगोत्रीला जाताना. बघा किती लागलेत एका झाडाला सफरचंद. एखादा ते पिकला स्पॉट असेल बहुतेक, मला प्लॉट ज्याचं त्याचं बारकी पण लई झाडं लावले जातात. इथं तर इतकं पाना जेवढी दिसते तेवढीच फळं लागले. इकडं पिकायला लागले ते बारकी छोटी. ओके चला, कुठं गेली ताबो मॉनेस्ट्री नाही तर जायची मागं. अजून आहे 1.5 किलोमीटर आहे. ओके चांगलं मोठं दिसतंय गाव. रेंज आहे का 5G बघू द्या. 5G रेंज असली तर एक व्हिडिओ अपलोड करायचा आपल्याला. होमस्टे ताबो. कुठे गेले मॉनेस्ट्री, त्याला विचारतो. भाई मॉनेस्ट्री. ओके तर मित्रांनो बंद करतो आता.
मित्रांनो तर फायनली ताबो मॉनेस्ट्रीला पोहोचलोय. बघूया कसं आहे मंदिर आतमध्ये गेलं. ओके चला तुम्हाला आत गेल्यावर दाखवतो आता लय. मित्रांनो तर गाडी इथं पार्किंगला लावली आणि आता निघालोय मॉनेस्ट्रीकडे. बघूया कशी मॉनेस्ट्री सारखीच असते आपल्या मठागत. हे जाऊन येऊ, फेमस आहे. ओके आलो इथं आपण एंट्री केल्याच आपल्याला आपल्या देशाचा इतका ह्यूज असा मोठा तिरंगा दिसतो ना एंट्री केल्याच. वाव यार काय भारी दिसतंय. मित्रांनो तसं म्हणून अशी पार्किंग आहे. पार्किंगमधनं गेटमधनं आत आलं तुम्हाला एक असा हे दिसतंय स्तूपा टाइप आणि इथं मॉनेस्ट्री. भाई हेलो एंट्रेंस किधर से? एंट्रेंस किधर से मॉनेस्ट्री का? इस साइड आहे का? मित्रांनो तर त्या बिल्डिंग पासून आल्यानंतर ना इथं पाहू शकताय ताबो मॉनेस्ट्री. तर ही मेन मॉनेस्ट्री आतमध्ये इसवी सन 1996 साली स्थापन केलेली. तर चलो चलते अंदर. मित्रांनो तर आज जाऊन आलो. मॉनेस्ट्रीमधनं एकदम जुनी अशी आहे, म्हणजे बाकी पाहिलं तर नवीन आहेत. इथं अंधार आहे आतमध्ये आणि जुन्या मूर्त्या वगैरे आहेत भरपूर साऱ्या पाहण्यासाठी. अशा प्रकारचा परिसर आहे पाहू शकता. असा वाड्या टाईप आहे सगळं. तर चला जाऊया. आपल्याला आता इथनं पुढच्या लोकेशनला जायचे. लोकेशन अगोदर सर्च करू द्या मला कुठं जायचं काय करायचं. आणि हे प्रत्येक ठिकाणी तर तुम्हाला असा ड्रम भेटतो आणि तो क्लॉकवाईज स्पिन करायचं असतं. क्लॉकवाईज. ओके चल मित्रांनो तर हे पाहू शकताय. हा इथंच लोकांचे जास्त फोटो वगैरे दिसतात, वेल वगैरे दिसतात, इथं चालतात आणि दिसते काढतात. आणि हे बघा ही एक बिल्डिंग आहे, म्युझियम टाईप आहे काहीतरी अशा प्रकारचे. ओके मित्रांनो तर 5 मिनटात एवढं ऑइल गळ आहे. गाड़ी का खून निकल रहा है भाई. गाड़ी को नया खून डालना पड़ेगा. खून गाडीचं नवीन ऑइल बदली करायला पाहिजे ना. आणि त्याला मेन म्हणजे नवीन ऑइल सील टाकायचं पाहिजे. इकडं बघा कसलं झालंय, सगळ्याच इंजिनला झालंय. ओके चला मित्रांनो तो इथे चेक पोस्ट दिसतोय. बोलिए सर. नमस्कार जी. नमस्कार. आप कहाँ से बिलोंग करते हैं? पुणे से. पुणे महाराष्ट्र. हाँ चलिए ठीक है. ओके ओके. अभी मेरे को गया जाना है तो कितना गयू यहाँ से आपका 20-22 किलोमीटर बाद लेफ्ट साइड में एक छोटा सा गेट होगा, छोटा सा ब्रिज. लेफ्ट साइड में एक छोटा सा. रोड छोड़ के अंदर जाना पड़ेगा क्या? रोड छोड़ के अंदर जाना पड़ेगा. ओके. उसके बाद आज मैं रुक किधर सकता हूँ? जू में रुक सकते हैं आप. नहीं नाको में. नाको भी रुक सकते हैं. ओके ओके. मेरे को टेंट लगा के रुकना है तो. टेंट लगा के. हाँ ठीक है. नाको रुक जाओ, जू रुक जाओ. ओके ओके. मित्रांनो तर कशाला थांबवलं होतं काय माहिती नाही, पण चला एक मन म्हणतंय जा माघारी. आलं त्या रस्त्याने जा परत. एक आहे कुठली MH एक जाऊ दे गेली सगळी. MH एक वाली होती. चंदीगडमधनं गाड्या घेतल्या पंजाबमधनं. जाऊ दे त्यांना नाही गेलं तर आपण कुठं परत मागं लागायचं. ओके आता पाऊस आलेला दिसतो इथं वळती. पावसाच्या अगोदर आपल्याला पुढे निघलं पाहिजे. ओके चलो. रोड चांगला आहे हा. रोड लय भारी त्या मानाने. माझं मन का म्हणतंय मला परत त्या रोडनीच जायला पाहिजे होतं काय माहिती. ओके मित्रांनो तर 2 गाड्या संगत बसतच नाहीये. इतका बारीक रोड आहे. मोठ्या तारा कधीच बसत नाहीये. ते बारक्याला तर त्या माणसाने मी त्याला जायसाठी जागा देत होतो पण त्याने दिली मला. ओके चल. एकदम खतरनाक असा रोड आहे हा. एकदम बारक आहे आणि माती आलेली आहे रोडवर.
चला लय कन्फ्युजन मध्ये मी लोक मला काय कळणार नाही. ओके डिसिजन झालं आपल्याला आता तिकडून जायचंय शिमला नाही जाणार, रामपूरपर्यंत जाणार आहे. म्हणजे आपल्याला जे पॉईंट वाटत आहेत ते पाता जाता येईल. ओके रोड बघा रोड, स्प्लिटी व्हॅली, वाव. चला ये दोस्ती हम नहीं तोडेंगे. परत आले आपल्याला ह्याची बॅग आपले सफरचंदाची. भाई ये पके हुए सेब नहीं मिलेंगे क्या? अभी पक्के नहीं है, कौन से महीने में पकते? ये तो दिवाली के बाद है। ये वाले दिवाली के बाद बनेंगे क्या? मित्रांनो तर दिवाळी नंतर येते. मित्रांनो तो व्ह्यू बघा कस काय, स्प्लिटी व्हॅली, दगडी बघा जबराट. ओके चला निघतो. मित्रांनो बघा कसला भारी व्ह्यू आहे इथं, दगडांचा, डोंगराचा. जबराट भाऊ, नाथ प्रॉव्ह्यू आहे हा. ग्यू मॉनेस्ट्री काही तर मम्मी म्हणजे जे मेलेला माणूस आहे ना ते तसंच आहे, ठेवलेलं आहे. असं आहे आपलं जवळपास रोड सोडून आपल्याला किती किलोमीटर जायचं आत? ओके 8 किलोमीटर जायचं अजून 20 मिनिटाचं, 20 मिनिटं 40 मिनिटं, 1 तास जायचं. ओके चला मित्रांनो, तो पाऊस चालू झाला. आपण आलोय गयापाशी, जवळपास 2 किलोमीटर राहिले आणि पाऊस चालू झाला. तर आता रेनकोट घालावं काय करावं मला सुद्धा नाही, उन्हात पाऊस पडतोय. ओके मित्रांनो, तो दिसताना दिसत असेल एवढं चढ नाही, पण लय चढ आहे. तुम्हाला उतरताना दाखवत मी. तिथं वरती दिसतंय मंदिर. तर पहिलं जाऊया मंदिरात. इथं एवढ्याच भागात पाऊस पडतोय वाटतं, खाली तर नव्हता. सर बाइक ऊपर नहीं जाती क्या? ओके ओके. तर इथं पोचल्यानंतर ना इथं पाऊस थांबला, पण इथं 30 रुपये पर पर्सन तिकीट होतं. पण
मी त्याला हा म्हणलं ऑल इंडिया घुम रहा हूं मैं भाई, तो त्यांनी नाही म्हणून नाही घेतलं माझ्याकडून. तर पाऊस येतोय म्हणून गाडी तिथंच लावायची असती, पण पाऊस येतोय म्हणून त्यांनी गाडी घेऊन जा म्हणली. तर आलोय आता गाडी घेऊन डायरेक्ट. तर मम्मीच 500 वर्षापूर्वीपासूनचं एक मम्मी, म्हणजे जे माणूस होता त्यांचा अंतिम संस्कारच नाही केलं असं आहे मम्मीच. ओके चला जाऊया. तर फायनली पोचलोय. हे पाहू शकताय असं मंदिर आहे. तर ह्या मंदिरात जायचं आपल्याला. बघूया आत कसं आहे काय व्ह्यू बघा कसला डेंजर आहे. लय वरती चढत आलोय. गाडी पार कुठली होती इथे सप्रेंट. चला हे भाऊ आले त्यांच्याकडून एक फोटो काढतो आहे तिथं. तर फायनली आपण गयू म्हणून नाही तर आलेलो आहे. तर इथं गाडी लावली. हे 2 भाऊ आपले हे जे भेटलेत केरलाचे. तर चाललोय आतमध्ये पाहिला काय आहे नक्की. ओके तुम्हाला पण दाखवतो. ड्रोन वैजित क्षेत्र हिमाचल. इथं प्लॅस्टिक पण वापरू शकत नाही अशा प्रकारचं आहे. चला वरती जायचं आपल्याला. ही शिड्या चढून मित्रांनो. तर अशा प्रकारच्या शिड्या आहेत. खालनं वरती आलं आणि शिड्या चढून वरती आल्यानंतर ना अशा प्रकारचं मंदिर आहे. दिसायला एक नंबर स्ट्रक्चर केलेलं आहे. पाहू शकताय 2 सिंह. ह्याच्यातनं पण वरती जायचे बहुतेक. इथनं बी हे दरवाजे पण क्लोज आहे. नो वन साइड इज विल बी ओपन. दिस साइड इज ओपन सर. मित्रांनो तर आत आल्यानंतर यू हॅव टू रिमूव्ह द शूज और गो डायरेक्ट. मित्रांनो तर आतमध्ये अशा प्रकारची मूर्ती. मम्मी खाली असेल बहुतेक. ओके मित्रांनो तर चप्पल बाहेर काढायची आणि आतमध्ये आल्यावर अशा प्रकारचं मंदिर आहे. बाकी टॉप मजल्याला मम्मी असेल होते. तर इथं कीप सायलेन्स आणि स्वच्छता राखा असे. आणि हे तुम्ही आला तर हे क्लॉकवाईज फिरवायचे असं घड्याळाच्या काट्याप्रमाणे. ओके चलो मित्रांनो. तर इथं मम्मी तर इथं काय गिव विलेज इज द village Lohol Spiti district of the state of Himachal Pradesh of India is. ओके वाचा तुम्ही. मित्रांनो तुम्ही पाहू शकता ही मम्मीचे. ओके मित्रांनो तर तुम्ही आता जी क्लिप पाहिली त्यात पाहिलं की एक मृत शरीर आहे आणि ती फार सगळं सापळा झालेला आहे. तर मित्रांनो आपण आहे गिव या गावात आहे. हे एकदम ग्रामीण भागातलं म्हणजे हिमाचल प्रदेशमधील एक ग्रामीण भागातलं गाव आहे गिव म्हणून. तर हे खास फेमस कशासाठी तर ह्याच्यासाठी मम्मी म्हणजे 500 वर्ष जुनं एक मृत शरीर आहे. आणि त्या शरीराचा अंतिम संस्कार केलेला नाहीये तर ते काचेच्या ह्याच्यात ठेवलेलं आहे. तर हे मोस्टली आपण तुम्हाला माहित असेल की इजिप्तच्या पिरामिडमध्ये अशा मम्मीज आहेत. पण भारतात एकमेव ठिकाण आहे त्या ठिकाणी अशी मम्मी पाहायला भेटते. ते म्हणजे हिमाचल प्रदेशमधील स्पिती व्हॅली म्हणजे मधील गिव या व्हिलेजमध्ये. तर तिथं आपण गेलो होतो. तर मी तिथं व्हिडिओ काढला पण काय झालं मी लक्ष नाही दिलं एवढं. पण आपण बाहेरनच लाईट होती आणि ते काचेचं होतं. ते कॅमेराचे बरोबर त्या काचा उजेड पडत होता त्यामुळे व्हिडिओ चांगला नाही आला. मी एक फोटो काढलाय तो फोटो ओव्हरलॅप करतो. अजून मी इंटरनेटवर भेटले तर अजून फोटो टाकल. तर अशा प्रकारचं मृत शरीर होतं. तर ते पाहण्यासाठी मी खास तिथे गेलो होतो. तिथं मॉनेस्ट्री पण होती. अगोदर तर मी हुडाकलं पण मला गावलं नाही. नंतर एका बाईला विचारलं मी तिथं तर कुठे आहे. तर मी सांगितलं एका कोपऱ्यात बारकं मंदिर आहे त्याच्यात आहे. चला तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुढच्या पार्टमध्ये म्हणजे आपण जगातील सर्वात खतरनाक रोडवर जाणार आहे इंडिया तिब्बत हायवेवर जाणार आहे. तर नवीन पाहत असाल तर सबस्क्राईब नक्की करा.